बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गँग लीडर हा सुदर्शन घुले तर त्याला गाईड करणारा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे, अशी स्पष्ट भूमिका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडली. या प्रकरणी उज्ज्वल निकम यांच्यासारखे नावाजलेले वकील न्यायालयासमोर युक्तिवाद करणार असल्यानं या सुनावणीला निर्णायक महत्त्व प्राप्त झालं. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगताना वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला. तर सुनावणी दरम्यान बीडच्या न्यायालयात नेमकं काय घडलं, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज पहिल्यांदाच या प्रकरणातील युक्तिवाद करताना काय म्हटलं, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणी नियुक्ती झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पहिल्यांदाच आज या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांच्या सोबत विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हेही हजर होते. तर आरोपींच्या बाजूने वकील विकास खाडे, राहुल मुंडे आणि अनंत तिडके हे देखील उपस्थित होते. तर या प्रकरणातील एकूण 8 आरोपींपैकी 7 आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8वा आरोपी कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. या हत्या प्रकरणाची जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे स्वीकारलेले वकीलपत्र आणि प्रकरणासंदर्भात त्यांच्याकडे असणारे दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. या आधी 12 मार्चला केज न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी आरोपींचे वकील यांनी चार्जशीट मधील गोपनीय माहिती, पुरावे आणि कागदपत्रांची मागणी केली होती, जी मागणी आज मकोका न्यायालयात पुन्हा करण्यात आली. या प्रकरणी सुनावणीसाठी पहिल्यांदाच हजेरी लावलेल्या उज्ज्वल निकम यांनी प्रथम युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना काय म्हटलंय हे जाणून घेऊयात. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. तसेच वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचेही सांगितले. वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच युक्तिवाद करताना सुरुवातीलाच वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी कशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली आणि त्यामागील कारण तसेच गुन्ह्याशी संलग्न असणाऱ्या घटना या सगळ्याचा सविस्तर तपशील न्यायालयासमोर मांडला. सुदर्शन घुले हा गँगचा गँग लीडर आहे, तर गाईड करणारा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच खंडणी मागण्यात आली होती. सुरुवातीला सुदर्शन घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं गाईड केलं होतं. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले आहेत आणि त्यातूनच हे समोर आलं आहे. तसंच सीडीआर रिपोर्ट्स मधूनही हे उघड झालं आहे. या प्रकरणातील फरार असलेला 8वा आरोपी कृष्ण आंधळे यानं देखील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना 3 वेळा फोन कॉल्स केले होते. तसेच 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात आडवे येत असल्याची चर्चा झाली आणि यावर त्याला कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला. 8 डिसेंबरला मांजरसुबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार यांची भेट झाली होती. यावेळी घुलेनं विष्णू चाटे यांना मी त्या ठिकाणी गेलो होतो, पण संतोष देशमुख हे आडवे आल्याचं सांगितलं. यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराडचा एक मेसेज सुदर्शन घुलेला दिला. आडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा निरोप असल्याचं त्यांनी सांगितलं. अखेरीस युक्तिवाद करताना वकील उज्ज्वल निकम यांनी केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं म्हटलं. यावर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत आरोप निश्चितीस विरोध दर्शवला. वाल्मिक कराडवर जे गुन्हे लावण्यात आले आहेत ते आम्हाला मान्य नसल्याचं वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आरोप मुक्तीसाठी अर्जही न्यायालयास केल्याचं सादर केलंय. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील सांगितलेल्या सर्व घटना, सीडीआर आणि लोकेशन बाबतचे पुरावे वारंवार सांगितले आहेत, परंतु त्यातील कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत. हे पुरावे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेलाही अर्ज केलेला आहे, असे आरोपीचे वकील विकास खाडे यांनी न्यायालयाला सांगितलं. सरकारी वकिलांनी सादर केलेल्या सर्व पुरावे आणि कागदपत्र मिळाल्याशिवाय
दिल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना त्यांना कागदपत्र न मिळाल्यामुळं आरोप निश्चिती न करण्याची मागणी केली. या मागणीवर न्यायालयानं सर्व कागदपत्र आणि पुरावे आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश दिले. यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कागदपत्र देऊन केस पुढे घेऊन जाऊ शकतो असं मत मांडलं. त्यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी केवळ आपण म्हणता म्हणून केस ओपन झाली तर असं होत नाही असं म्हणत गोपाळकृष्ण केसचा संदर्भ दिला. 1 तासात मागणी केलेली सर्व कागदपत्र दिली जातील असे आश्वासनही उज्ज्वल निकम यांनी दिलं. यावर कागदपत्र मिळाल्यानंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली व पुढील सुनावणीसाठी 10 एप्रिलची तारीख दिली. सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली गोपनीय कागदपत्र आणि साहित्य त्यांना पुरवण्यात आलं आहे. याचबरोबर आरोपींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेजेस, काही इलेक्ट्रॉनिक पुरावे, सीडीआर कॉपी असे महत्त्वाचे साहित्य आरोपींच्या वकिलांना देण्यात आलंय. यानंतर आता 10 तारखेच्या सुनावणीत नेमकं काय होणार, दोन्ही बाजूच्या वकिलांकडून काय युक्तिवाद केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.